आता आपण नागपूर ग्रामीणकडे वळणार आहोत। तिथे काय चित्र आहे आपण जाणून घेऊयात। तर सगळ्यात पहिले आपण उमरेड या मतदार संघात जाऊयात। उमरेड मतदार संघामध्ये ही जागा जी आहे ती महाविकास आघाडीला मिळाली आहे, ती म्हणजेच संजय मेश्राम काँग्रेसचे हे विजयी झालेले आहेत। तर दुसरीकडे कामठी मौदा या मतदारसंघात जाऊयात। महाराष्ट्राचा लोकसंख्येने सगळ्यात मोठा मतदारसंघ म्हणून याच्याकडे पाहिलं जातं आणि इथे जे आहे इथे मोठी आणि चांगली लढत पाहायला मिळाली, ती म्हणजे भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेसचे सुरेश भोयर यांच्यामध्ये ही चांगली लढत पाहायला मिळाली। कधी ते लीडवर होते तर कधी हे, आणि शेवटी ही जागा जी आहे बीजेपीने पटकावली आहे, ते म्हणजेच चंद्रशेखर बावनकुळे या कामठी मौदा मतदारसंघामध्ये जे आहे ते विजयी झालेले आहे। दुसरीकडे आपण काटोल या मतदारसंघाकडे वळणार आहोत। इथे अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख हे जे तुतारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडनं उभे होते, म्हणजेच महाविकास आघाडी वर्सेस महायुती असं तिथे चित्र होतं। महायुतीकडनं आपल्याला चरणसिंग ठाकूर जे आहे ते उमेदवार म्हणून उभे होते आणि विजयी तिथे महायुती म्हणजेच चरणसिंग ठाकूर जे आहे ते तिथे विजयी झालेले आहे। दुसरं जर आपण पाहिलं तर आपण रामटेककडे येऊयात। रामटेकमध्ये सुद्धा महायुतीने जागा जी आहे ती पटकावली आहे, ती म्हणजे आशिष जयस्वाल तिथे विजयी झाले आहे। तर दुसऱ्या ठिकाणी आपण सावनेरमध्ये येऊयात। सावनेरमध्ये सुद्धा महायुतीनेच जागा पटकावली आहे, ती म्हणजे बीजेपीचे आशिष देशमुख हे तिथे विजयी झालेले आहेत। यानंतर आपण हिंगणा या मतदारसंघाचा जर चित्र पाहिलं तर हिंगणामध्ये समीर भाऊ मेघे परत एकदा निवडून आलेले आहेत। हॅट्रिक त्यांची झालेली आहे, तिसऱ्यांदा ते आमदार झालेले आहेत। तर एकंदरीतच आपण संपूर्ण नागपूरचं जर चित्र पाहिलं म्हणजे नागपूर आणि नागपूर ग्रामीणचं, तर 12 मतदारसंघापैकी 3 सीटा ज्या आहे त्या आपल्याला महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत आणि 9 सीटा ज्या आहेत त्या महायुतीला मिळाल्या आहेत। त्या 3 म्हणजे उत्तर नागपूरमधनं नितीन राऊत, पश्चिम नागपूरमधनं विकास ठाकरे आणि उमरेड या मतदारसंघातून संजय मेश्राम, अशा या 3 सीटा आणि बाकी सीटा महायुतीला मिळाल्या आहे। एकंदरीतच एक रंगतदार अशी ही निवडणूक झालेली होती। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष, संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकीकडे होतं आणि विदर्भातही आपण पाहिलं तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत इथे पाहायला मिळाली होती आणि महायुती जी आहे तो महायुतीला इथे जास्त विजय मिळालेला आहे। आणि अशाच अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत देत राहणार आहोत। तोपर्यंत पाहत राहा नवराष्ट्र।